नमो बुद्धाय. धम्म म्हणजे काय? बुद्धांनी सांगितलेला धम्म म्हणजे तो सत्याचा मार्ग आहे, तो निसर्गाचा नियम आहे, तो योग्य जीवन पद्धती आहे जी दुःखाचा अंत करते आणि शांती देते. गौतम बुद्धाच्या दृष्टीने धम्म हा 4 आर्य सत्य, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा हेच धम्माचे मूळ आहेत. अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा धम्म जगण्याचा योग्य मार्ग आहे. धम्म म्हणजे आचार, प्रज्ञा आणि ध्यान यांचा संगम. धम्म कोणत्याही देवावर आधारित नाही, तो मानवाच्या विवेकबुद्धीवर आधारित आहे. धम्माचे पालन केल्याने मन शुद्ध होते, लोभ, द्वेष, मोह कमी होतात आणि जीवनात करुणा, मैत्री आणि प्रज्ञा येते. बुद्धांचे वचन धम्म तो आहे जो प्रत्येकाला पाहता येतो, अनुभवता येतो आणि जो प्रत्येकासाठी समान आहे. थोडक्यात धम्म म्हणजे सत्याच्या मार्गाने जगणे, जे दुःखाचा अंत करून निर्वाणाकडे घेऊन जाते. नमो बुद्धाय.